नमस्कार मित्रांनो, मी शुभम. आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत महाराष्ट्राच्या मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुंदर तापोळा येथे. इथलं शांत वातावरण, हिरवागार डोंगर आणि विशाल शिवसागर जलाशय मन मोहून टाकतो. आज आपण बोटिंगचा आनंद घेणार आहोत आणि या सुंदर निसर्गाची सफर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आज भन्नाट प्रवासाचा. मित्रांनो, आपण आता तापोळ्यात पोहोचलो आहोत. आजूबाजूला बघा किती सुंदर निसर्ग आहे. पावसाळ्यात तर या ठिकाणचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. मी आत्ता पहाटे 6 वाजता सकाळी उठून या बोटिंगची मजा घेणार आहे. हा समोर दिसणारा विशाल जलाशय म्हणजे कोयना धरणाचा पाण्याचा भाग आहे. इथलं शांत वातावरण शहराच्या गोंगाटापासून दूर येत जातं आणि हे बघायला पण भरपूर छान दिसतं. आता आपण बोटिंगसाठी निघालो आहोत. बोट सुरू झाली आहे. चारी बाजूनी पाणी आणि हिरवेगार डोंगर दिसत आहेत. हा अनुभव खरंच अविस्मरणीय आहे. तुम्ही पण नक्की या हे व्हिडिओ बघायला आणि तुम्हाला आवडेल. मित्रांनो, हा नजारा बघा. कॅमेऱ्यात जितका सुंदर दिसतो त्यापेक्षा प्रत्यक्षात खूप अप्रतिम आहे. तापोळा हे महाबळेश्वरपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे. येथे बोटिंग आणि कॅम्पिंगसाठी अनेक पर्यटक येतात. कधीकधी अशा ठिकाणी काही शांत वेळ बसून निसर्गाचा आनंद घेणे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी एक काम करा की मोबाईल स्विच ऑफ करून नक्की एक दिवस तरी तुम्ही तापोळ्याला जरूर या. आता काही सुंदर फोटो आणि व्हिडिओ घेतो. तुम्ही इथे आला असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. खरंच आजचा हा बोटिंगचा अनुभव खूपच खास होता. मित्रांनो, तापोळ्यातील हा सुंदर बोटिंग आणि निसर्ग सफरीचा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि यस लोअर ब्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही तापोळ्याला कधी भेट दिली आहे का? आणि महाराष्ट्रात तुमचं आवडतं पर्यटन स्थळ कोणचं? कमेंटमध्ये नक्की सांगा.